भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा त्यांच्या संयुक्त विद्यमानावधीची जी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. भाजपच्या नेत्या रश्मी बागवेर, प्रियंका बागवेर, मी स्वतः या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं प्रथमतः सगळ्या पत्रकारांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. उद्याची होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक करमाळा विधानसभा मतदारसंघामधल्या करमाळा तालुक्यातल्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती या जागा 50% या ठिकाणी 50% भाजपपुरती आम्ही लढवतो आणि 50% राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या घड्याळावरती ती निवडणूक लढवतो. हे सगळं होत असताना वरिष्ठ नेते आदरणीय मुख्यमंत्री साहेब अजितदादा यांच्याशी चर्चा होऊन पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून ही युती या ठिकाणी झालेली आहे. ही बरेच कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबा युती एकत्र आलं तर उद्या 4 कार्यकर्त्यांना पदं मिळतील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच एक सकारात्मक भावना ठेवली, विचार केला आणि त्यामध्ये युती मनापासून विशेषतः या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये आज युती होऊन मला वाटतं 3-4 दिवस झाले, पण तुम्हालाही कुठं सिंगल सुद्धा नाराजी मला तर स्वतःला त्यामध्ये पाहायला मिळाली नाही. त्यामुळे झालेली युती ही मनापासून झाली आणि त्याचे रिझल्ट हे तुम्हाला भविष्यकाळामध्ये चांगले पाहायला मिळतील. एक संपूर्ण ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतात, परंतु करमाळ्यामध्ये हे वेगळं समितीनं पवार साहेबांपाशी देखील तुमची बैठक झाली. तर त्या बैठकीमध्ये काय घडलं? पवार साहेबांजवळ माझी बैठक झालेली नाही. मी शेवटी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो आणि पवार साहेबांजवळ झालेल्या बैठकीला मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. पण आतापर्यंत अजितदादांबरोबर काम केलेलं असल्यामुळं या ठिकाणी मी करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जरी अपक्ष लढवलेली असली तरी त्या अजितदादाच्या सहमतीनं लढवलेली होती. त्यामुळे अजितदादांची भूमिका होती की तिथं करमाळा तालुक्यातली जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तरी सुद्धा करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळ हे संजयला दिलं. ते त्याप्रमाणे त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. आता आपण पाहतो की माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली होती, परंतु कुठेतरी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांनी भेट घेतल्याची व पाठिंबा दिल्याची अशी चर्चा जी आहे ते सुभाष आबा बोलले असते. शेवटी आता त्यांचा पाठिंबा कुणालाही नाहीये. त्यामुळे आता उमेदवारी नात्याने सगळेच उमेदवार शेवटी त्यांना उमेदवाराला असं म्हणता येत नाही ना, प्रत्येकालाच भेटावं लागतं आणि त्यांची भूमिका आता सध्या कुणालाही पाठिंबा नसल्यामुळे सगळेच उमेदवार त्यांच्याकडे जाऊ शकतात, त्याप्रमाणे उमेदवार जाऊन येते. मामा सुरुवातीपासून राष्ट्रवादीकडून म्हणजे जशी युती झाली तसं सांगण्यात येत होतं की बंडखोरी होणार नाही, बंडखोरी शमवली जाईल किंवा तशा प्रकारे म्हणजे ते थांबवले जाईल आणि विजय हा सोपा केला जाईल. परंतु राष्ट्रवादीमधूनच बंडखोरी आणि तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडूनच बंडखोरी झाल्याचं या ठिकाणी चित्र दिसतंय. शेवटी एखादी घटना घडली म्हणजे काय 100% आपल्याला तसं म्हणता येईल. शेवटी कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच बंडखोरी झाली असं नाही, दिल्लीच्या गटाची एक अर्ज गेलेलाच आहे म्हणजे चिकलठाणमधून गेलेला. तर त्यांनाही अजून वेळ आहे आपल्याला 27 तारखेपर्यंत. आम्ही सगळेजण दक्षता घेऊन दोन्ही नेते या नात्यानं आम्ही त्यांची विनंती करून समजून घालून ते थांबवण्याचा प्रयत्न करू. लोकसभेला आपण पाहतोय की बागल गट असेल, तुमचा गट असेल एकत्र होता, परंतु विधानसभेला परत वेगळा झाला. नंतर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादीचे उमेदवार वेगळे ते भाजपचे होते, परंतु पुन्हा आता या निवडणुकात दोन्ही गट एकत्र आहेत. कशा पद्धतीने यश संपादन करावे? करमाळा तालुक्याची पद्धतीच आहे ना पहिल्यापासून, चांगल्या पद्धतीने रिझल्ट. मामा जसं आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा काही कॉल रेकॉर्ड असतील किंवा इतर काही ऑडिओ असतील ते प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी नारायणाबांना मदत करण्याच्या संदर्भातले काय म्हणजे कथित ऑडिओ असतील. झाल्यानंतर तुमच्या पॅनलचा पूर्णतः पराभव झाला होता. आता आपण परत एकदा बागल गटाशी या ठिकाणी म्हणजे जवळीक साधलेले, म्हणजे बागल गटाची म्हणण्यापेक्षा भाजपासोबत निवडणुका म्हणल्यानंतर शेवटी बघितलं असेल करमाळा तालुक्याचा माझा प्रवास तसा 10 वर्ष
युती आघाड्या तर अनेक वर्षापासून आहे. आणि परंतु ज्यावेळेस आपण युती आघाडी करतो त्यावेळेस युती धर्म पाळला पाहिजे ही भूमिका आहे. आणि ह्याच्या निवडणुकीला काही जाहीरपणे आमची युती नव्हती कारखान्याच्या, त्याला आमची फक्त चर्चा चालू होत्या. जसं हेमंतरावनी आत्ता बाहेर राहिले तशीच बागल गटाची भूमिका होती की आम्ही ह्याच्यामधून बाजूला राहतो. उमेदवारी अर्ज घेण्यात मागे उमेदवारांना कशा पद्धतीनं शांत बसवण्याचं दोन्ही गटाकडून प्रयत्न करणार आहे? आहेतच किती असे उमेदवार. माझ्याकडला एक पवार आहेत आपले कंदरचे, ती पण आत्ता आलेले आहेत माझ्याकडे, काय माझी नाही. नितीनराजे भोसले आणि नितीनराजे भोसले तर ते पण उशिराच आलेले आहेत माझ्याकडे, असं काही नाही. घड्याळ चिन्हाच्या संदर्भात जी शेवटपर्यंत चर्चा झाली भेटणार नाही काय कारण? नाही, अचानकपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे ते प्रॉब्लेम झालेले होते. राज्य लेवलला नक्की भूमिका त्यांची ठरत नव्हती की, कारण काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढलेले होते ना. म्हणजे आपल्यातच बघितलं तर माझीच निवडणूक पवार साहेबांच्या तुतारीच्या विरोधात झालेली होती. त्यामुळे तिथल्या आमदारांची म्हणजे साहेबांकडे जे निवडून आलेले होते खासदार असतील आमदार असतील, त्यांची भूमिका ही जास्त होती की त्यांनी त्या तिकिटावर निवडून आल्यामुळे त्यांनी ते मागत होते. परंतु वरच्या लेवलला तर ते निर्णय पहिला थोडा वेळ गेला, कारण अचानक झालं हे सगळं. मामा, ही सध्याची युती जी आजची आहे ह्याच्यामध्ये सध्याच्या इलेक्शन पुरती आहे का पुढं अजून काय पाठ्यामुळे काही घडामोडी झालेल्या आहेत पुढच्या आगामी निवडणुकीसाठी? नाही, असं कुठल्याही कमिटमेंट ह्याच्यामध्ये नाही आहे. कार्यकर्त्यांचं मत होतं, नेते मंडळींचं त्याच्यावरती झालेली युती उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे. त्यामध्ये काही कमिटमेंट नाही आहे. कुठल्या म्हणजे मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने ही युती झाली? पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने चर्चा आहे? त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा मला फोन आला की सीएम साहेबांची चर्चा झाली, त्यांची चर्चा झालेली होती. आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वतः, कारण अगोदर काय आमची कुठलीही बैठक झालेली नव्हती, कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या चर्चा चालू होत्या, त्याबद्दल मत असायला काय कारण नाही. परंतु स्थानिक लेवलला आमची कुणाची डायरेक्टली चर्चा प्रिन्सबाईची किंवा दिल्लीची किंवा गुमरे सरांची माझी अशी झालेली नव्हती. झाली ती डायरेक्ट पालकमंत्र्यांचा मला त्या दिवशी फोन आला, उद्या आपण बसून चर्चा करू. या सुरुवात प्रचार सभेमध्ये दादांची सभा वगैरे काय होणार? आता मागणी केली आम्ही, पालकमंत्र्यांची होईल किंवा वरिष्ठ भाजपच्याही नेत्याची एखादी आपण मागणी करतो. आणि इकडचे अजितदादांचे आत्ताच मी पत्र देऊन ठेवलं की एखादी सभा येत आली. मामा, ज्यावेळेस करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्यावेळेस सुद्धा हा 50-50चाच फॉर्म्युला ठरला गेला होता. त्यानंतर राष्ट्रवादीला कुठेतरी या सर्वच बाबीतून अंधारात ठेवण्यात आले अशा प्रकारे. असं काही नाही, असं काही नाही. कारण की आपली बैठक झाली होती असं नाही, बैठक झाली तरी त्यावेळेस जे चर्चा झाली तर त्या निवडणुकीपुरती त्याचा काही काहीच नाही.